उत्तराखंडच्या सिलकारा बोगद्यात तब्बल 17 दिवस मृत्यूसोबत झुंज सुरू होती। सर्व जगाचं लक्ष सिलकारा बोगद्याकडे लागलं होतं आणि सर्वात मोठी बचाव मोहीम राबवून 41 मजुरांचे प्राण हे वाचवण्यात आले। पाहुयात या बचाव कार्याचा हा फ्लॅशबॅक। बोगद्यात अडकलेले मजूर 28 नोव्हेंबरला सुखरूपपणे बाहेर पडले आणि सर्व देशानं सुटकेचा निश्वास सोडला। 12 नोव्हेंबरला 41 मजूर उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकले होते। बचाव कार्य करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, उत्तराखंडचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यासह अनेक यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले होते। या बचाव मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं। या बचाव कार्यात ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अर्नॉल्ड डिस्क यांनी मोलाची भूमिका बजावली। त्यांच्याच नेतृत्वाखाली ही बचाव मोहीम पार पडली। चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे 41 मजूर या बोगद्यात अडकून पडले होते। त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी साधारण 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून प्रयत्न सुरू होते। झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील मजूर या चारधाम राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी काम करत होते। ब्रह्मखाल यमुनेत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिलक्यारा आणि डंडलगाव या दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा भाग कोसळल्यानं 41 मजूर अडकले होते। मजुरांच्या सुटकेसाठी आणलेलं खोदकाम करणारं यंत्र बंद पडल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता। त्यानंतर नवे यंत्र आणि परदेशी मदत मिळाली। परिणामी 28 नोव्हेंबरला सर्व मजूर सुखरूप बाहेर आले। देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर। आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज 18 लोकमत तुम्ही आता WhatsApp वरती देखील पाहू शकणार आहात। तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।